धन्यवाद। खरं म्हणजे या महिलांच्यासाठीचं जे शेतकरी महिलांसाठी जे विधेयक आणलंय त्या विधेयकाचं नाव मला वाटते मामा असं असायला पाहिजे होतं, लाडकी शेतकरी महिला थांबा हो लाडकी शेतकरी बहीण विधेयक। आणि मी अभिनंदन करते तुमचं की महाराष्ट्र हे राज्य पहिलं राज्य ठरलेलं आहे की आपण हे विधेयक आणलेलं आहे। मामा तुमचं अभिनंदन, देवेंद्रजींचं अभिनंदन, शिंदे साहेबांचं अभिनंदन आणि वहिनी साहेबांचं सुद्धा। मीटिंग नाही म्हणजे आता मामाने ठरवायचं एक भाची बहीण कन्या ह्या सगळ्यांना योजनेचा लाभ मिळाला पाहिजेत अशा पद्धतीचे पुढच्या काळामध्ये ते चांगले ठोस पावलं उचलतील। खरं म्हणजे सशक्तीकरण सक्षमीकरण म्हणजे काय, मला नेहमी प्रश्न पडतो की महिला सक्षमीकरण आपण महिला दिनाच्या निमित्ताने भाषण करतो, आता हे विधेयक आलं त्या निमित्ताने भाषण करतो, शेतकरी महिलांसाठी भाषण करतोय। पण प्रश्न हा आहे की सक्षमीकरण करत असताना अनेक महिला ज्या स्वतःच्या पायावरती उभ्या राहतात, उभ्या राहू इच्छितात, त्या महिलांना दाबण्याचं काम हे समाज करतो की नाही हे महत्त्वाचं। आजही महिला त्याच पद्धतीने दाबल्या जात आहेत, त्या कर्तृत्ववान असतील तरीही त्यांना कुठेतरी मागं म्हणजे सोडण्याचं मागं ठेवण्याचं काम केलं जात आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की ह्या शेतकरी महिलांसाठीचा जो काही विषय आपण मांडला प्रमाणपत्र देण्याचा, त्याच्यामध्ये सगळ्यांचं हे मत आहे की तिच्या नावावरती सातबारा असला पाहिजे। मी एकटीचं मत नाही, या सभागृहाची ती भावना आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की या ठिकाणी ज्या महिला आमच्या शेतकरी भगिनी काम करतायत, शेतकरी म्हणून काम करतायत, शेतमजूर म्हणून काम करतायत, आणि खऱ्या अर्थाने मी तर असं म्हणेल की घराला सक्षमतेने समोर नेण्याचं काम जर कोणी करत असेल तर ह्या शेतामध्ये राबणाऱ्या आमच्या शेतकरी भगिनीच आहे। आणि म्हणून बच्चू भाऊने ज्या पद्धतीने उल्लेख केला की या ठिकाणी महिला एखाद्या घरामधला व्यसनी पुरुष असेल तर महिला कशा सक्षमतेने उभ्या राहतात हे वेगळं मी सांगण्याची आवश्यकता नाही। दानवे पाटील पण या ठिकाणी बोललेत, बरेचसे लोक या ठिकाणी बोलले। खरं सांगते मी, जेव्हा आम्ही कार्यक्षेत्रावरती काम करतो, गावागावामध्ये जातो, आपण पण बरेच लोक सगळेजण कार्यक्षेत्रामध्ये आपल्या आपल्या गावामध्ये असे अनेक अनुभव बघतोय। मी जेव्हा एखाद्या वेळेला एखाद्या महिलेचा प्रश्न ऐकत असते तर मी ग्रामीण भागातलं प्रतिनिधित्व करते, मी शहरा भागातलं प्रतिनिधित्व करत नाही। आणि म्हणून एखादी महिला आली तर मी पहिलं तिला स्थान देते, काय तुझं म्हणणं आहे। एक वेळेला अशीच घटना, बच्चू भाऊ माझ्याकडे दोघी मायलेकी आल्या, त्याला म्हणू ना आई आणि मुलगी आली, आणि माझ्याकडे त्या बोलल्या की ताई आमची ना शेती आहे आणि माझ्या शेतीमध्ये ना माझ्या काकांनी ताबा केलेला आहे, माझे वडील नाही, मी शिक्षण घेत आहे आणि माझी आई इकडे माझ्याजवळ राहते पण तिकडे आमच्या शेतीवर ते ताबा झालेला आहे। मी सभापती महोदय त्यावेळेला तात्काळ जितक्या लोकांना मला बोलता येईल, जितके फोन फिरवता येतील तेवढे फोन फिरवले। मला कार्यक्रमाला जायचं असताना अर्धा तास त्या ठिकाणी मी दिला, कारण ती महिला तिच्या डोळ्यामधले अश्रू मी पाहू शकत नव्हती। सदाभाऊ सुद्धा जेव्हा बोलले त्यांचं हृदय भरून आलं, कारण एका शेतकरी मुलांनी हा विषय शेतकऱ्यांचा मांडावा आणि त्याच्या डोळ्यात पाणी येऊ नये असं होत नाही। आम्ही सगळे शेतकऱ्याचेच मुलं आहोत, आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगेल की ह्या ज्या शेतकरी महिलांना किंवा या कष्ट करणाऱ्या महिलांना आपण सन्मान देतो आहोत, त्याच्यामध्ये मला असं वाटतं की बऱ्याचशा गोष्टी आहेत। 11 कलमी कार्यक्रमाचा विषय याच्यामध्ये आहे, तुम्ही दिलाय महिलांना, त्यामध्ये कसं आपल्याला हे करता येईल। त्याचबरोबर तुम्ही असं म्हणताय याच्यामध्ये की 30% योजना ज्या आहेत त्या महिलांना आम्ही देऊ, बरोबर आहे। माझं तर म्हणणं असं आहे की 30% योजनाच देऊ नका या खात्याच्या, मी म्हणते 30% नोकऱ्या पण द्या आमच्या महिलांना, पहा शक्य झालं तर। कारण देवेंद्रजींनी त्यांच्या खात्यामध्ये त्यावेळेला महिलांचं पोलीस भरतीमध्ये 30%चं आरक्षण 50%वरती नेलं, जर असं करता आलं तर जरूर करा। शेतकरी विद्यापीठ आम्ही स्थापन केले पाहिजे, त्या शेतकरी महिलांचं विद्यापीठ आम्ही स्थापन केलं पाहिजे, आणि त्या ठिकाणाहून या महिलांना अजून आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षित केलं पाहिजे। खऱ्या अर्थाने मी सांगते की पुरुषांपेक्षा चांगल्या महिला शेती करतायत, इतकं सुंदर नियोजन आहे त्यांचं। ट्रॅक्टर महिला चालवतात, पेरणी यंत्र महिला चालवतात, महिला काय करत नाहीत, महिला कुठे कमी आहेत, पण तरीही त्यांच्यासाठी आम्हाला विधेयक आणावं लागतात, ही खेदाची बाब आहे असं मी सभापती महोदय समजते। समान नागरी कायदा आहे, समानता आहे, पण कुठे समानता आहे। अरे जोपर्यंत आम्ही लढत नाही, जोपर्यंत आम्ही भांडत नाही, जोपर्यंत आम्ही झगडत नाही, जोपर्यंत आमचा हक्क आम्ही मागत नाही, तोपर्यंत आम्हाला कोणी विचारायला तयार नाही। बच्चू भाऊ 2 शब्द शेतकऱ्यांसाठी बोलले तर मग बच्चू भाऊ बोलतात
भावना गवळी जर एखादा विषय जर बोलले तर मग म्हणतात भावना गवळी, ते ताईंनी सांगितलं ना, गोरे ताईंनी, की महिलांना कसा, मग भावना गवळी ऐकतच नाही कोणाचं. अरे भावना गवळी कशाला ऐकेल कोणाचं? भावना गवळी जर या लोकांचं मत घेऊन, जनतेचं, नागरिकांचं मत घेऊन या ठिकाणी आले तर मला बोलण्याचा पूर्णपणे अधिकार आहे, माझं मत मांडण्याचा मला पूर्णपणे अधिकार आहे. आणि जी महिला सक्षम आहे, जी महिला शिकलेली आहे, ती तर सक्षमतेने वाटचाल करते आहे. पण मामा, तुमचं अभिनंदन की या ठिकाणी ही सुरुवात तुम्ही केलेली आहे. सगळ्यात महत्वाचं आहे ना की सुरुवात होणं महत्वाचं असते कुठल्याही गोष्टीला. आता याच्यानंतर आम्ही तुमच्याकडून करूनच घेणार आहोत, सोडणार नाही मामा तुम्हाला. तुम्ही आम्हाला बघा, ह्या म्हणतात, मी नाही म्हणत बरं का. नाही, बच्चू भाऊ नाही म्हटले, बच्चू भाऊचं ऐकत नाही, आमचे मोठे बंधू आहेत ते. थोडं बच्चू भाऊचं ऐकावं लागेल, कारण मामा असं आहे की ते एका संघर्षातून समोर आले, आम्ही पण एका संघर्षातून समोर आलेलो आहोत. आणि या संघर्षामध्ये जेव्हा माणूस काम करतो तेव्हा तो सत्य बोलत असतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून काही गोष्टी आम्ही तुम्हाला असं म्हणणारच नाही की मामा काही करणार नाही. मामा सगळंच काही करू शकतात. मामा पाठीशी उभी राहू शकतात म्हणजे मामा सगळंच करू शकतात. बरोबर आहे की नाही? मामा पाठीशी उभे राहू शकतात म्हणजे मामा सगळं करू शकतात. आणि नाही, तुम्ही दादा आहे मुंबईचे, शेलार मामा. बापरे, शेलार मामा, असं करू नका, नाही तर महाराष्ट्राला मामा मिळाले तर महाराष्ट्राचं नुकसान होऊन जाईल. हे पण लक्षात घेणं महत्वाचं आहे. चला मुद्द्यावर गेल्यापेक्षा महिलांच्या सक्षमीकरणाच्या या विषयावरती आपण बोलूया. यामध्ये बरेचसे विषय या ठिकाणी आहेत, जसं की महिला आमच्या बचत गटाच्या महिला काम करतात. मी नेहमी म्हणत होते की महिला सक्षमीकरण बचत गटाच्या माध्यमातून आपण करू शकतो, कारण बचत गटाच्या माध्यमातून आमच्या महिला संघटित झालेल्या आहेत. तसेच शेतकरी महिला बचत गट स्थापन झाले, त्यातूनही महिला आमच्या सक्षमीकरणाकडे वाटचाल करतायत. पण त्यांना खऱ्या अर्थानं आम्ही निधी किती देणार, बजेटचा या ठिकाणी उल्लेख झाला. सभापती महोदय, बजेटचा या ठिकाणी, मामा, या ठिकाणी बजेटचा उल्लेख झाला. आणि बजेट हे किती मिळालेलं आहे, ऐकताय मामा? बजेट किती शेतकऱ्यांना मिळालेलं आहे या आपल्या बजेटमध्ये, याचा उल्लेख बच्चू भाऊनी केला. मी असं म्हणेल की महिलांच्या या आता ते विधेयक तुम्ही केलेलं आहे, याच्यावरती तुम्ही किती पुढच्या काळामध्ये बजेट देणार, हेही महत्वाचं आहे. याच्यावरती हा विधेयक आपण पास करतो, याच्यावरती महिलांसाठी विशेष बजेट काय आपण देणार, हेही आपल्याला पुढच्या काळामध्ये ठरवावं लागणार आहे. विषय अनेक आहेत, प्रश्न अनेक आहेत. आणि मी एवढीच अपेक्षा करते, जास्त कसं आहे सभापती महोदय, पार्लमेंटमध्ये फार जास्त बोलण्याची आम्हाला सवय नाही. इथे तुम्ही भरपूर वेळ देताय, त्याबद्दल तुमचे धन्यवाद आहे. तिथे 1 मिनिट में, 2 मिनिट में, आधा मिनिट में, इकडे सगळा वेळच वेळ असल्यामुळे प्रसाद भाऊचं सगळं चलती आहे इधर. कसं आहे, ते बोलत राहतात अर्धा तास. पण मी या ठिकाणी या निमित्ताने एवढंच सांगेल की हे जे काही निर्णय आपण या ठिकाणी हा निर्णय घेतलेला आहे तो अभिनंदनास आपण पात्र आहात, सरकार आपलं पात्र आहे. परंतु यामध्ये ज्या काही त्रुट्या असतील कालांतराने त्यामध्ये आपल्याला अमेंडमेंट आणावे लागतील, त्रुट्या दुरुस्त करावे लागेल. महिलांना सक्षम करण्यासाठी ज्या पद्धतीने तुम्ही लाडक्या बहिणीला निधी दिलेला आहे त्या पद्धतीने निधी द्यावा लागेल. आणि महिला अजून सक्षम करावे लागतील. यांना ई केंद्र असतील, अजून कुठल्या केंद्र असतील आपल्याला, जे की त्यातून त्यांना आर्थिक लाभ मिळेल, अशा पद्धतीचे सुद्धा या ठिकाणी आपल्याला भविष्यामध्ये निर्णय घ्यावे लागतील. मला असं वाटतं की सभागृहाला प्रत्येकाला 2-2 मिनिटं या ठिकाणी बोलून घरी जायचंय असं दिसतंय मला. त्याच्यामुळे मी काही जास्त या ठिकाणी माझं लांब भाषण करणार नाही, कारण ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये तुम्ही असाल तर बोललं पाहिजे. सभागृह जास्त ऐकण्याच्या, एकच एक गोष्ट जास्त ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही.